नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस श्रीकांत परब. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन देणार आहे जी इन्फॉर्मेशन म्युच्युअल फंडच्या रिगार्डिंग असेल. ओके मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टिंग करताना तुम्हाला सर्वात अगोदर म्युच्युअल फंड हा कशाप्रकारे वर्क होतो आणि म्युच्युअल फंडचे जे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत किंवा जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं तितकंच गरजेचं आहे. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला दोन प्रकारची इन्व्हेस्टमेंट्स असते. याच्यामध्ये एक तर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता, SIPमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की तुमची एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट आहे अशा एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये भले ती तुमची SIP असू दे किंवा तुमचं लमसम इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, अशा याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करू शकता. अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट स्टाईल असते. दुसरी स्टाईल असते तुमची STPमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा स्विच आउट पण करू शकता. म्हणजे एक्झिस्टिंग स्कीम आहे तिथं परफॉर्मन्समध्ये नसेल तर तुम्ही डायरेक्टली रेग्युलर स्कीम म्हणजे जी काय तुमची परफॉर्मन्समध्ये असणारी स्कीम किंवा जो प्लॅन असेल त्याच्यामध्ये स्विच आउट करू शकता. तर सर्वात अगोदर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत म्युच्युअल फंड कशाप्रकारे वर्क होतं. म्युच्युअल फंड वर्क होताना मित्रांनो तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. म्युच्युअल फंड स्टार्ट करताना तुम्हाला एखादा ॲडवायझर किंवा एखाद्या डिस्ट्रीब्युटरच्या थ्रूच चालू करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे जी काही सर्व्हिस आहे किंवा जे काही गाईड आहे ते तुम्हाला तिथे ते लोक प्रोव्हाइड करू शकतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथे सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात. दुसरी गोष्ट, म्युच्युअल फंडमध्ये SIP करताना तुम्हाला तुमची जी अमाऊंट आहे, तुमची जी रिस्क ॲपेटाईट आहे, तुमचा जो गोल आहे किंवा कोणता पर्पस आहे, यासाठी तुम्हाला कोणता पर्पस तुम्ही सेट केलेला आहे त्यानुसार तुम्हाला तिथे म्युच्युअल फंडची SIP निवडायची आहे. आणि म्युच्युअल फंडमध्ये SIP करताना तुमच्या इन्कमच्या कमीत कमी 20 ते 30% अमाऊंट तुम्ही SIPमध्ये गुंतवू शकता. हा एक थंब रूल आपण बनवू शकतो स्वतःच्या पर्सनल याच्यासाठी आपण रूल हा बनवू शकतो आणि त्याच्याप्रमाणे आपण आपली ॲक्शन घेऊ शकतो. मित्रांनो, SIP करताना तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं तितकंच गरजेचं आहे आणि बनवून राहणं तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की मी 2 वर्षामध्ये मला रिटर्न दिसत नाही आहेत, 1 वर्षामध्ये रिटर्न दिसत नाही आहे, तर SIP हा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा मिनिमम तुम्हाला 5 ते 7 वर्षाचा टाईम होरायझन सेट करून तुम्हाला SIP करायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही विदिन 2 ते 3 इयर्समध्ये जर तुम्ही SIP ब्रेक करताय तर तुम्हाला तिथे निगेटिव्ह रिटर्न मिळण्याचे चान्सेस आहेत. हे सुद्धा तुम्हाला तितकंच लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि जर तुम्ही कन्सिस्टन्सी न ठेवता तुम्ही SIP मध्येच बंद करताय किंवा मध्येच जर तुम्ही अमाऊंट विड्रॉ करताय तर तिथे तुम्ही जे काही युनिट बाय केलेले असतात तिथे तुमच्या जी युनिटची प्राईस असते तुम्ही लोअर साईडला बाय केलेले असतात आणि जर तुम्ही लोअर साईडला बाय करून मार्केट समजा वरती गेलेलं आहे आणि अशा वेळेला तुम्ही जर ते युनिट सेल केलेले असाल तर तुमचा जो काही प्रॉफिट आहे तो प्रॉफिट तिथे अफेक्टेड होऊ शकतो आणि अफेक्टेड झाल्यामुळे तुमचा प्रॉफिट तिथे कमी होऊन तुम्हाला जे काही युनिट नंतरला तुम्ही जे बाय केलेलं असणार त्याच्यामध्ये तुम्हाला जो प्रॉफिट आहे तो इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्ये कमी झालेला दिसून येईल तिथे. मग सर्वात अगोदर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, मार्केट ज्या वेळेला तुम्हाला खाली भेटेल तर त्या वेळेला तुम्हाला तिथे तुमची जी SIP आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लमसम अमाऊंटसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आणि तुम्हाला तिथे गुंतवणूक करणं गरजेचं आहे. जर तुम्ही मध्येच जर ब्रेक करत असाल तर त्या वेळेला तुम्हाला तिथे SIPमध्ये जे काही तुमचे युनिट बाय झालेले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही ॲव्हरेजिंग चांगल्या प्रकारे जर करू शकलात नाही तर तुम्हाला तिथे जो प्रॉफिट आहे तो इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्ये कमी भेटणार. हे लक्षात तुम्हाला घेण्यासारखं आहे. मित्रांनो, SIP ही तुम्हाला कंटिन्यू ठेवणं तितकंच गरजेचं आहे. कारण SIP कंटिन्यू न ठेवता जर तुम्ही तुमचे जे काही गोल सेट केलेले असतात त्या गोलच्यानुसार जर तुम्ही जी SIP चालू केलेली असाल तर तुम्हाला ते गोल अचीव करण्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि पेशन्स न ठेवता जर तुम्ही मध्येच अमाऊंट विड्रॉ करत असाल, विड्रॉ केल्याच्यानंतर SIP स्टॉप करत असाल तर तुम्हाला तुमचा जो गोल तुम्ही अचीव करणार नाही हे तुम्हाला लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला माझं स्पेसिफिक सांगणं आहे की तुम्ही तुमचे एक्सपेन्सेस किती आहेत, त्याच्यानंतर तुम्ही अमाऊंट किती गुंतवू शकता, त्याच्यानंतर तुम्ही हाऊसहोल्ड तुमचा खर्च किती आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला SIPची अमाऊंट निवडणं खूप गरजेचं आहे. आणि SIPची अमाऊंट निवडल्याच्या नंतरला तुम्हाला त्याच्यामध्ये बायफर्केशन करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि बायफर्केशन करतानासुद्धा ते बायफर्केशन तुम्हाला तुमच्या रिस्क ॲपेटाईटनुसार तुम्ही करणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारच्या माहितीसाठी जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर काही माहिती हवी जर असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती माझ्या कॉन्टॅक्ट करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7506772773. या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल ती तुम्हाला तिथे मी देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर SIP चालू करण्यासाठी तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन पाहिजे तिथून पुढे ती मी हळूहळू वन बाय वन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत जाणार आहे. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी होता सध्याच्या घडीला आणि याच्यामध्ये फक्त एक बेसिक इन्फॉर्मेशन दिलं. इथून पुढे म्युच्युअल फंडवरती आणि पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मी पुढे तुम्हाला देत जाणार आहे. तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी या श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.